मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो तिलोत्तमा तिच्या बेडरूममध्ये आलेली असते तेव्हा पाहते तर काय भैरवी समोर असते. तिलोत्तमा भैरवीला विचारते, भैरवी तू इथे काय करतेस? तू येणार होतीस ही गोष्ट तू मला सांगितलीच नाहीयेस का आणि कशामुळे अशी अचानकच आली आहेस? ते काही केल्या समजलं नाही असं ती तिला विचारू लागते. तेव्हा भैरवी म्हणत असते, अगं असं काय करतेस तिलोत्तमा? हे बघ, फार जास्त आनंदाची गोष्ट मी इथे घेऊन आली आहे, तुझ्या फायद्याची आहे आणि त्यामुळे मी इथे आलेली आहे असं इकडे ती म्हणत असते. काय झालेलं आहे? कशासाठी आलीस? अगं तुला सांगू का, आत्ता ना तुला तिलोत्तमा इथे त्या सावलीची मदत घ्यायची आणि तिच्या पाठीपाठी करायची अजिबातच गरज नाही, हे मात्र तितकंच खरं आहे. पण का गं असं का म्हणतेस? तेव्हा ती म्हणत असते, कारण तुला एक गोष्ट सांगू का, हे बघ मी असा काहीतरी शोध लावलाय आणि असा काहीतरी शोध लावल्यामुळे ना तुला आत्ता एक गोष्ट मी सांगते. हे बघ, आता इकडे माझा एक मित्र आहे आणि तो डॉक्टर आहे, त्यामुळे नक्कीच सारंग बरा होऊ शकतो, ही गोष्ट मात्र खरी आहे आणि त्याच गोष्टीसाठी मी इथे आलेली आहे असं सुद्धा ती सांगत असते. म्हणजे खरं तर मला नाही समजलं तुला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा ती म्हणत असते, हे बघ आता तिलोत्तमा तुला एक सांगते, कारण इथे ते डॉक्टर जे आहेत ना ते डॉक्टर लवकरात लवकर इथे आता सारंगची ट्रीटमेंट करतील आणि सारंगला बरं करण्यासाठी ते प्रयत्न करतील, हेच करायचं आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मात्र तिलोत्तमा म्हणत असते, म्हणजे तेव्हा भैरवी म्हणत असते, हे बघ पण त्याच्यामध्ये ना 1% रिस्क आहे. म्हणजे म्हणजे बघ, त्यांनी ट्रीटमेंट केल्यास सर ना लगेच सारंग बरासुद्धा होऊ शकतो, पण 1% चान्सेस मात्र सारंगच्या गमावण्याचे आहेत. म्हणजे त्याचं काहीही होऊ शकतं 1%, असं आता इकडे ती बोलत असते. मग हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच आता इकडे ती म्हणत असते, पण हे सगळं जर होत नसेल तर मग काय करायचं? तेव्हा ती म्हणत असते, कारण तुला एक गोष्ट सांगू का, तू जर 1% चान्स घेतलास आणि तू जर 1% चान्स घेऊन हे सगळ्या गोष्टी करायला तयार झालीस तर मग मात्र फार चांगलं चांगलं होऊ शकतं जर तू तो चान्स घेतलास तर. तेव्हा ती म्हणत असते, चालेल ना, मला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी तो 1% चान्स आणि इथे रिस्क घ्यायला तयार आहे, मला फक्त माझा सारंग वाचायला हवा आहे असं इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता इकडे भैरवी म्हणत असते, नक्कीच तुझा जो काही सारंग आहे तो नक्कीच वाचेल, काही जरी झालं तरी सुद्धा सारंग वाचणं हे तेवढंच गरजेचं आहे ना, मग तू जर रिस्क घ्यायला तयार असशील तर ही रिस्क घेऊ शकतोस. तेव्हा आता इथे ती म्हणत असते, मग चालेल, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे तिला ताबडतोब गायब कर आणि त्याचबरोबर सावली इथून गेली पाहिजे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. काही जरी झालं तरी सुद्धा मला सावली मात्र इथे नकोय असं इकडे ती बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते, तू अजिबातच काळजी करू नकोस, सावली मात्र इथे राहणार नाही, ह्या गोष्टीची पूर्ण काळजी मी घेईल असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागलेली असते. मग आता भैरवी म्हणत असते, हे बघ आता डॉक्टर लवकरात लवकर येतील, मी त्यांच्याशी बोलून घेते आणि एकदा का त्यांच्याशी बोलणं झालं की मग सगळं व्यवस्थित होणार आहे, हे सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच तिलोत्तमाला प्रचंड आनंद झालेला असतो. तिलोत्तमा आता इकडे विचार करू लागलेली असते. ती म्हणत असते, ही तर माझ्यासाठी किती आनंदाची गोष्ट आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता सावली इथे सारंगच्या आयुष्यातून निघून जाईल आणि मला सुद्धा तेच हवंय असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो आता इथे सावली खोलीमध्ये असते. तेव्हा सावली सुशिलाला म्हणत असते, हे बघा सुशिलाताई, मी काय म्हणते एकदा तुम्ही ऐकून घ्या. तुम्हाला ना इथे दौऱ्यासाठी जाण्याची काहीच गरज नाही आहे, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगते, हे बघा तुम्ही जर इथून गेला तर सारंगला वाईट वाटेल. तेव्हा सुशिला म्हणत असते, नाही, उलट मी इथून दौऱ्यासाठी निघून नाही गेले आणि कामं जर पेंडिंग असले तर एक गोष्ट मात्र तुला सांगते, हे बघा त्यांना जेव्हा ते शुद्धीवर येतील तेव्हा मात्र इथे त्यांना सगळ्यात जास्त वाईट वाटेल आणि त्यांना एवढं सगळं वाईट वाटल्यानंतर मला मात्र ते अजिबातच चालणार नाही.
त्यामुळे मला ह्या दौऱ्याला गेलं पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर सावली म्हणू लागते, नाही, अजिबातच नाही. त्यांना कसलंच वाईट वाटणार नाही आहे. उलट ते समजून घेतील की तुम्ही काळजीपोटी दौऱ्याला वगैरे गेला नाहीत म्हणून. हे बघा, तुम्ही माझं ऐका आणि तुम्ही दौऱ्यासाठी वगैरे अजिबातच जाऊ नका, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. मग आता इकडे तिलोत्तमा येते. तिलोत्तमा आल्याबरोबर सावलीला म्हणत असते, सावली, तुला एक गोष्ट सांगते. हे बघ, तुला ना आता इकडे जास्त दिवस राहण्याची काहीच गरज नाही आहे. कारण तुला आता इकडे इथून निघून गेलीस तरी सुद्धा चालेल. तुझी बॅग पॅक करायला घे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. मग तेव्हा आता इकडे लगेच सावली म्हणत असते, पण का? तेव्हा तिलोत्तमा म्हणू लागते, कारण आता ना एक डॉक्टर येणार आहेत आणि त्या डॉक्टर आल्यानंतर तुला इथे राहण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे. कारण ते डॉक्टर येणार आहेत आणि ते डॉक्टर आल्यानंतर इथे मात्र सारंगला लवकरात लवकर ते बरं सुद्धा करणार आहेत. त्यामुळे तू इथे नाही राहिलीस तरी सुद्धा चालेल. आता मात्र माझा सारंग हा लवकरात लवकर बरा होणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा सुशीला म्हणत असते, नाही आई, अजिबातच ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काहीच गरज नाही आहे. कारण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? हे बघा, सावली इथून कुठेच जाणार नाही आहे. प्लीज तुम्ही सावलीला अजिबात इथून कुठेही पाठवू नका. कारण तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का? हे बघा, जोपर्यंत सारंग शुद्धीवर येत नाही तोपर्यंत सावली इथे असणं फार जास्त गरजेचं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र तिलोत्तमा म्हणत असते, तू वेडी आहेस का? तू डोक्यावर पडली आहेस का? हे बघ, असलं काही करण्याची गरज नाही आहे. कारण तुला एक गोष्ट सांगते, इथे सावली राहण्याने न राहण्याने काहीच फरक पडणार नाही आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती इथून गेलेलीच बरी आहे. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघ, आता इकडे सारंग लवकरात लवकर बरा होणार आहे आणि त्याला बरं करणार आता इकडे डॉक्टरसुद्धा येत आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलणं झाल्यानंतर इथे स्पष्टपणे जी काही सुशिला आहे त्या सुशिलाने नाही म्हणून सांगितलेलं असतं. सुशिलाने ह्या सगळ्या गोष्टी नाही म्हणून सांगितल्याबरोबर आता मात्र इथे सुशिला म्हणत असते की जेव्हा डॉक्टर येतील आणि सारंग बरे होतील तेव्हा त्या गेल्या तरी चालतील, पण तोपर्यंत मात्र त्या कुठेच जाणार नाही, असं स्पष्टपणे ती बोलत असते. मग आता इकडे तिलोत्तमा म्हणत असते, ठीक आहे, मी उद्याच्या उद्या डॉक्टरांना बोलावून घेते. जर डॉक्टर आले तर हिला इथे राहण्याची काहीच गरज नाही, असं सुद्धा स्पष्टपणे ती बोलते आणि त्यानंतर निघून जाते. मग आता सावली ही डॉक्टर आल्यावर सारंग बरा झाल्यावर निघून जाणार असते. इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आता व्यंकटेशला सावली भेटायला गेलेली असते आणि जगन्नाथरावांचा टिफिन सुद्धा ती घेऊन गेलेली असते. मग आता ती जगन्नाथला इथे व्यंकटेशला म्हणत असते, इथे अम्मा कशा आहेत? खरं तर त्यांनी इकडे यायला हवं होतं सावली. खरं तर आम्हाला आबिरची आणि तुझी फार आठवण येते, पण ती अजून तरी इकडे आली नाहीये. खरं तर इकडे त्यानेच तुम्हा दोघांना सुद्धा भेटायला बोलवलं आहे, पण काय करायचं कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा सावली म्हणत असते, तुम्ही अजिबातच काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. पण व्यंकटेशजी, एक गोष्ट मला सांगा, तुम्ही इथे आलात आणि आल्यानंतर मात्र इकडे तुम्ही मला एक फोनसुद्धा कळवला नाही किंवा काही सांगितलं सुद्धा नाही. तुम्ही असं का बरं वागलात? असं वागायला नको होतं, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तेव्हा लगेच आता इकडे सावली हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र इकडे व्यंकटेश म्हणत असतो, अगं मी जरा गडबडीतच होतो, पण तुम्ही असं सांगितलं नाही, त्यामुळे मात्र तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का? इथे किती गैरसमज झाले. कारण इथे त्या घरामध्ये सगळेजण विचारायला लागले की तुमचा नवरा आला आणि तुम्हाला मात्र सांगितलं नाही. एक काम करा, तुम्ही ना उद्या ताबडतोब सारंगला भेटायला या. तेव्हा तो म्हणत असतो, ठीक आहे, मी उद्या सारंगला नक्की भेटायला येईल. दुसरीकडे मोनिका ही भैरवीला भेटायला निघालेली असते. आता मोनिका ही भैरवीला भेटायला निघाल्यानंतर आपण पाहतो इकडे मात्र लगेचच भैरवी आणि त्याचबरोबर मार्क्स हे दोघेही जण आता आतमध्ये बेडरूममध्ये असतात. तेवढ्यातच आता इकडे मोनिका म्हणत असते, खरं पाहायला गेलं ना तर ही बाई कधीच हॉलमध्ये नसते, बघावं तेवढा इथे ती बेडरूममध्येच असते, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. मग आता हे सर्व काही बोलल्यानंतर इकडे लगेचच मार्क्स आणि भैरवी ह्या दोघांचं सुद्धा बोलणं ती ऐकत असते. आता भैरवी म्हणत असते, हे बघ, काही जरी झालं तरी एक गोष्ट मात्र नीट लक्षात
लक्षात ठेवायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता इथे जो काही डॉक्टर आहे त्या डॉक्टरांना लवकरात लवकर बोलवायचं आणि डॉक्टरांना लवकरात लवकर बोलवल्यानंतर इथे मात्र काही जरी झालं तरीसुद्धा सारंगला ते इंजेक्शन ताबडतोब द्यायला गेलं पाहिजे. एकदा का सारंगला ते इंजेक्शन दिलं ना तर मग सारंगचं काही खरं नसणार आहे. त्याचबरोबर काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिजे त्याच पद्धतीने करायच्या आहेत असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा सारंग एकदा का इथे हे सगळं झालं तर मग खरी मजा येणार आहे असं सुद्धा आता इकडे भैरवी बोलत असते. तेव्हा मार्क्सला ती विचारत असते, मार्क्स मी काय म्हणते ते एकदा लक्षात येते का? तेव्हा मात्र मार्क्स म्हणत असतो, हो अगदीच तू म्हणतेस ते सगळं काही लक्षात येते माझ्या, तुम्ही अजिबात काळजी करू नका असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मोनिका विचार करू लागते, ही भैरवी एक नंबरची आगाऊबाई आहे. म्हणजे ही कशा पद्धतीने इथे आता ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे तेच मला काही कळत नाही. त्याचबरोबर इथे ही सारंगला मारण्याचा विचार करते. नाही नाही, हे सगळं अशा पद्धतीने अजिबातच झालं नाही पाहिजे असं सुद्धा इकडे ती बोलू लागलेली असते. आणि त्यानंतर मात्र काही जरी झालं तरीसुद्धा मला एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की इथे मात्र आता लगेचच सारंगची प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची आहे. आणि त्यामुळे मग आता ती म्हणत असते, काही जरी झालं तरी सुद्धा इथे मी असं अजिबातच होऊ देणार नाही आणि या भैरवीला मात्र ताबडतोब थांबवलं पाहिजे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे भैरवीचा हा जो काही प्लॅन आहे तो प्लॅन मात्र इकडे आता ती उधळून लावताना सुद्धा इकडे दिसणार असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे मोनिका विचार करत असते की आता मला ताबडतोब भैरवी समोर गेलं पाहिजे. मग ती ताबडतोब भैरवी समोर जाते. हॅलो भैरवीजी असं म्हणत असते. आणि जेव्हा ती भैरवी समोर जाते त्यावेळेला मात्र लगेचच भैरवी म्हणत असते, काय ग मोनिका तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस का? तेव्हा मोनिका म्हणत असते, छे हो मी असलं काहीही करत नव्हते. मी तुमचं बोलणं इथे चोरून का बरं ऐकू, असल्या का मी गोष्टी करू असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे मात्र ती म्हणत असते, अहो तुम्हीच सांगितलं ना सगळ्या काही अपडेट्स आणि हे सगळं काही तुम्ही मला द्यायला यायचं आणि त्या सगळ्या गोष्टी इथे मी द्यायला आले होते, बस एवढंच काम होतं, याच्या पलीकडे काहीही नव्हतं असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग तुम्हाला काय सावलीची काय अपडेट आहे असं विचारल्याबरोबर आता मात्र ती म्हणत असते, सावलीची अपडेट जी आहे ना ती तर खूपच मोठी आहे. काय आहे असं विचारल्याबरोबर ती म्हणत असते, अहो ती ओवीची आहे ना त्या ओवीला इथे आता तिने गंडा बांधला आहे आणि त्याचबरोबर इथे धागा बांधला आहे, धागा नाही त्याला गंडा म्हणतात. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू, सावली ना इथे सारंगच्या खूप पुढे पुढे करते. सारंग तर हालचाल करू लागलाय, असं म्हणणं आहे की डॉक्टरांचं लवकरात लवकर तो बरा होऊ शकतो. तेव्हा मात्र इथे आता ती म्हणत असते, हो तो तर लवकरच बरा होणार आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे तो मी त्याला बरा करणार आहे. म्हणजे तुमचं तर काय प्लॅनिंग बाबा खूपच जास्त चांगलं असतं, तुम्ही काहीही करू शकता असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे लगेचच मोनिका म्हणत असते, पण तुमचा काय प्लॅन आहे तो तुम्ही मला सांगणार आहात का? तेव्हा मात्र इथे आता ती म्हणत असते, नाही अजिबातच नाही, माझा काय प्लॅन आहे ते मात्र मी इथे अजिबातच सांगणार नाही असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो दुसरीकडे भैरवी म्हणू लागते, काही जरी झालं तरी सुद्धा जो काही गंडा आहे ना तो गंडा इथे मी तिच्या हातातला सोडून माझ्याच हातामध्ये बांधल्याशिवाय राहणार नाही आणि माझाच गंडा मी तिच्या हातात बांधणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो की इकडे आता ही तिलोत्तमा आणि त्याचबरोबर इथे ही जी काही आपली अमृता आहे ह्या दोघीजणी बोलत असतात. आणि त्याच वेळेला आता ती म्हणत असते, सावलीना इकडे घरी गेलेली आहे, काय ना तिचा नवरा आलेला आहे व्यंकटेश, आणि तेव्हा व्यंकटेशसुद्धा इकडे भेटायला येणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता ह्या सर्व काही गोष्टी बोलल्यानंतर लगेचच आता इथे
तिलोत्तमा म्हणत असते, बरं झालं एकदा सावली गेली ना तर सगळं व्यवस्थित होईल, पण तो व्यंकटेश सारंगला भेटायला येणार आहे. तिलोत्तमा म्हणत असते, तो भेटायला आला ना तर मला सुद्धा भेटायचं आहे, सांग माझा निरोप. तेवढ्यातच सावली येते. सावली आल्याबरोबर म्हणत असते, वहिनी सारंगच्या इथे पेज बनवायची वेळ झाली आहे. कधी बनवायची? तेव्हा अमृता म्हणत असते, तू काळजी करू नकोस सावली, मी ताबडतोब त्याच्यासाठी पेज बनवते, तू बाकीचं बघ. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच अमृता पेज बनवायला जाते. तेवढ्यातच व्यंकटेश आलेला असतो. मग व्यंकटेश आल्याबरोबर इथे तिलोत्तमा त्याला नमस्कार करत असते आणि तुमचं आमच्या घरात स्वागत आहे असं म्हणत असते. तर सावली त्याला पाणी पिण्यासाठी देते. आता तिलोत्तमा म्हणत असते, तुम्हाला सांगू नमस्कार, मी सारंगची आई आणि तुमच्या ह्या बायकोची पूर्वीची सासू होते मी. खरं तर सावली तशी फार गुणाची आहे, खूप सोज्वळ आहे, पण तिच्यामध्ये ना एक वाईट गुण आहे आणि तो म्हणजेच की ना ती सतत इथे दुसऱ्यांपासून घरच्यांपासून सतत काही ना काही गोष्टी लपवत असते. हा तिच्यातला एक वाईट गुण आहे असं इकडे ती त्याला सांगत असते. तेव्हा मात्र इकडे आता लगेचच व्यंकटेश म्हणत असतो, हो बघा तुम्ही ना अगदी बरोबर बोललात. खरं तर तुम्ही सावलीचा एवढा रागराग करता, तिरस्कार करता, त्याचबरोबर इकडे तुम्ही तिला ह्या घरातून बाहेर काढलं तरीसुद्धा तुमच्या मुलाचं आयुष्य वाचवण्यासाठी तुम्हाला तिच्यासमोरच हात जोडावे लागले, बरोबर की नाही? मला सांगू का, सावली मात्र हसत मुखाने सगळ्या गोष्टी विसरून तुमच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी ह्या घरामध्ये आलेली आहे. त्याचबरोबर मान्य आहे ती गोष्टी लपवती, पण ती गोष्टी का लपवती? समोरच्याला वाईट वाटू नये, समोरच्यांची चुका लपवण्याचा, त्यांच्या चुकावर पांघरून घालण्याचा माझी सावली प्रयत्न करते. माझी सावली खरी आहे, माझी सावली सच्ची आहे आणि त्यामुळे माझी बायको मला खूप आवडते असं सुद्धा आता इकडे तो बोललेला असतो. आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे बघा काही जरी असलं तरीसुद्धा माझ्या सावलीची जागा आणि ह्या सगळ्या गोष्टी कोणीच बरोबरी करू शकत नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. मग आता हे सगळं काही बोलल्यानंतर आता मात्र इकडे तिलोत्तमा तोंडावर पडलेली असते, कारण तिलोत्तमा तोंडावर पडल्यानंतर आता इकडे लगेचच ही जी काही आपली तिलोत्तमा आहे त्या तिलोत्तमाला फक्त आणि फक्त इथे हे जाणून घ्यायचं होतं की आता हा काय म्हणतोय आणि कशा पद्धतीने सावलीच्या बाजूने बोलतो. पण व्यंकटेशने मात्र इथे तिची बाजू घेतलेली असते आणि त्याचबरोबर सावलीची साथ दिलेली असते. मग आता व्यंकटेश म्हणत असतो, त्यामुळे मला माझ्या बायकोचा खूप अभिमान आहे, मी सारंगला भेटून येतो असं म्हणून तो पाणी न पिता सारंगच्या खोलीमध्ये सावलीला घेऊन जातो. आता दोघेजण सावली आणि त्याचबरोबर व्यंकटेश सारंगच्या खोलीमध्ये जातात. पण अमृता मात्र इथे तिलोत्तमाला म्हणत असते, आई काय चाललंय तुमचं? अहो तुम्ही असं का बोललात त्याला, सावलीविषयी अशा का गोष्टी सांगितल्या? तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते, अगं कारण हे सगळं करणं फार गरजेचं होतं. तुला सांगू का, हे बघ, जर मी आत्ता त्याला ह्या सगळ्या प्रश्न विचारले नसते तर मला समजलं नसतं ना की आपण जसं सुशिलाला सारंगची खोटी बायको म्हणून उभं केलंय तसंच ह्या पोरीनं सुद्धा तिचा खोटा नवरा म्हणून ह्या माणसाला उभं केलेलं असलं तर. म्हणून मी तिची उलट शाळा घेतली आणि त्याच्या नजरेमध्ये पाहिल्यानंतर मला स्पष्टपणे जाणवत होतं की इकडे तो खरं बोलतोय, खोटं अजिबातच बोलत नाही. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं सावलीवर नितांत प्रेम आहे. आता हे सगळं तिलोत्तमा बोलून दाखवत असते. आणि त्याचबरोबर इथे तो आलाच आहे तर सावली त्याच्याबरोबर परत गेली तरीसुद्धा चालेल, तिला आपल्या घरामध्ये राहण्याची वगैरे काहीच गरज नाही असं सुद्धा आता इकडे तो स्पष्टपणे बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा सावळ्याची जणू सावली.